आई की संसार भाग 7. आईची हाक. समीरचा फोन ठेवताच सायलीच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली. रोहन, आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. रोहन एक क्षणही न थांबता म्हणाला, चल आपण लगेच जाऊ. सुलभाताईही पुढे आल्या. विहानला मी सांभाळते, तुम्ही दोघं निर्धास्त जा. सायलीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काही महिन्यांपूर्वी ज्या सासूबाई तिच्याशी नीट बोलतही नव्हत्या, त्या आज तिच्या मुलाची जबाबदारी स्वतःहून घेत होत्या. तिला जाणवलं, नाती बदलायला वेळ लागतो, पण मनापासून केलेला प्रयत्न वाया जात नाही. रोहन आणि सायली हॉस्पिटलकडे निघाले. संपूर्ण रस्ताभर सायलीच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा होता. रोहन, काही गंभीर नसेल ना? काळजी करू नकोस, आधी डॉक्टरांशी बोलू. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच समीर धावत आला. सायली, आई कशी आहे? आता धोका टळलाय, पण बीपी खूप वाढलं होतं. सायलीने सुटकेचा निश्वास टाकला. ती आईच्या रूममध्ये गेली. शैलजा बेडवर पडल्या होत्या. त्यांनी सायलीला पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं. सायली. सायली त्यांच्या जवळ बसली. आई, आता कसं वाटतंय? शैलजांनी तिचा हात घट्ट धरला. मला माफ कर. सायली स्तब्ध झाली. आई, तू माहेरी आलीस तेव्हा मी आई म्हणून तुझ्या पाठीशी उभी राहायला हवं होतं, पण मीच तुला ओझं समजले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझ्या वेदना समजून घेण्याऐवजी मी तुलाच दोष दिला. सायलीच्याही डोळ्यात पाणी आलं. आई, आता त्या गोष्टी जाऊ दे. नाही बेटा, बोलू दे मला. शैलजा पुढे म्हणाल्या. काल विहान मला म्हणाला, आजी, माझ्या आईला कोणी रडवू नको. सायलीच्या डोळ्यांसमोर विहानचा निरागस चेहरा आला. त्या 4 वर्षाच्या मुलाने मला माझी चूक दाखवली. तेवढ्यात डॉक्टर आत आले. रुग्णाला आता तणावापासून दूर ठेवा. काही दिवस विश्रांतीची गरज आहे. समीरने मान डोलावली. सायली बाहेर आली. रोहन कॉरिडॉरमध्ये उभा होता. तो शांतपणे म्हणाला, तुझी आई ठीक होईल. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. रोहन, आज मला पहिल्यांदाच वाटते की आपण दोघं संकटात एकमेकांचा आधार बनलो आहोत. रोहन हलकसं हसला. कदाचित हाच आपल्या नव्या आयुष्याचा पहिला टप्पा आहे. तेवढ्यात समीर घाईघाईने बाहेर आला. सायली, काय झालं? डॉक्टर म्हणतायत आई ठीक आहे. मग? पण त्याचा आवाज थरथरला. बाबा अचानक खाली पार्किंगमध्ये बेशुद्ध पडले आहेत. सायली आणि रोहन दोघेही धावत खाली गेले. आयुष्य पुन्हा एकदा त्यांच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी तयार उभं होतं. बाबांची शांत वेदना. बाबा. सायली आणि समीर धावत पार्किंगमध्ये पोहोचले. जमिनीवर तिचे बाबा माधवराव बेशुद्ध पडले होते. आजूबाजूला काही लोक जमा झाले होते. रोहनने क्षणाचाही विलंब न करता त्यांना उचललं. समीर, स्ट्रेचर घेऊन ये. हॉस्पिटलचा स्टाफ धावत आला. माधवरावांना तातडीने इमर्जन्सीमध्ये नेण्यात आलं. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. एकीकडे आई हॉस्पिटलमध्ये होती आणि आता बाबा. अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले. घाबरण्यासारखं काही नाही. त्यांचा रक्तदाब अचानक खूप कमी झाला होता. त्याचबरोबर मानसिक तणावही खूप आहे. सायलीने विचारलं, ते ठीक होतील ना? हो, पण त्यांना विश्रांती आणि मानसिक आधाराची खूप गरज आहे. थोड्या वेळाने माधवराव शुद्धीवर आले. सायली त्यांच्या बेडजवळ बसली. बाबा, कसं वाटतंय? माधवरावांनी तिचा हात धरला. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सायली, मी आयुष्यभर स्वतःला खूप मजबूत समजत होतो. बाबा, पण आज पहिल्यांदाच मी हरलो. सायली शांतपणे ऐकत होती. माधवराव हळूहळू बोलू लागले. तुझ्या आईची तब्येत बिघडली, दुकानाचं संकट ऐकलं आणि सगळ्यात जास्त ते थांबले. माझ्या मुलीच्या आयुष्यात मीच तिला आधार देऊ शकलो नाही. सायलीचे डोळे भरून आले. असं का बोलता? कारण ते खरं आहे. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. तू जेव्हा पहिल्यांदा माहेरी आली होतीस तेव्हा मी समाजाचा विचार केला. लोक काय म्हणतील, नातेवाईक काय बोलतील, पण एकदाही विचार केला नाही की माझी मुलगी किती तुटली आहे. सायली रडू लागली. माधवराव पुढे म्हणाले, मला माफ कर बेटा. सायलीने त्यांच्या तोंडावर हात ठेवला. बाबा, माफी मागू नका. नाही, आज मला मन मोकळं करू दे. तू लहान असताना पडलीस की धावत तुला उचलायचो, पण आयुष्यात इतकी मोठी पडलीस तेव्हा मी तुला उभंच केलं नाही. हे ऐकताच सायली बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली.
बाबा, आता आपण जुन्या गोष्टी विसरूया. दारात उभा असलेला रोहन हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याला जाणवलं सायलीने फक्त सासरच नाही तर माहेरचंही दुःख एकटीने पेललं होतं. बाहेर आल्यावर रोहनने समीरला म्हटलं, दादा, आई बाबा बरे होईपर्यंत त्यांची काळजी मी आणि सायली घेऊ. समीरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. खरंच? हो, आता हे फक्त सायलीचे आई बाबा नाहीत, माझेही आहेत. समीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच रोहनबद्दल आदर दिसला. सायंकाळी सुलभाताई विहानला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्या. विहान धावत आजोबांकडे गेला. आजोबा, तुम्ही आजारी पडायचं नाही बरं का? माधवराव हसले. का रे? कारण मला अजून तुमच्यासोबत क्रिकेट खेळायचं आहे. त्या निरागस शब्दांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेवढ्यात रोहनच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, समोरून आवाज आला. मी बँकेतून बोलतो आहे. रोहनचा चेहरा गंभीर झाला. तुमच्या दुकानाबद्दल एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आगीचं कारण साधा अपघात नसण्याची शक्यता आहे. रोहन दचकला. म्हणजे? काही कागदपत्र आणि CCTV फुटेज तपासणं आवश्यक आहे. रोहनच्या मनात संशयाचं वादळ उठलं. दुकानाला लागलेली आग अपघात नव्हती का? सत्याचा धक्का. बँकेचा फोन संपला. पण रोहनच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आगीचं कारण अपघात नसण्याची शक्यता आहे. त्याने लगेच दुकानाजवळ जाऊन परिस्थिती पाहण्याचा निर्णय घेतला. सायली, मी 2 तासात परत येतो. सायलीने मान हलवली. काळजी घे. रोहन दुकानाजवळ पोहोचला. पोलीस आणि विमा कंपनीचे अधिकारी तिथे तपास करत होते. एका अधिकाऱ्याने त्याला आत बोलावलं. मिस्टर रोहन, आम्हाला काही गोष्टी संशयास्पद वाटत आहेत. काय झालं? आग जिथून सुरू झाली त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, कोणतेही ठोस पुरावे नाहीत. रोहनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. म्हणजे? कोणीतरी जाणून बुजून आग लावली असण्याची शक्यता आम्ही नाकारू शकत नाही. रोहनला धक्का बसला. तेवढ्यात अधिकाऱ्याने CCTV फुटेज दाखवलं. रात्री दुकान बंद झाल्यानंतर एक व्यक्ती चेहरा झाकून दुकानाच्या मागच्या बाजूला जाताना दिसत होती. काही मिनिटांनी धूर दिसू लागला. फुटेज स्पष्ट नव्हतं, पण एवढं नक्की होतं, ती आग नैसर्गिक वाटत नव्हती. रोहन विचारात पडला. कोण असू शकतं? त्याच्या वडिलांचं कोणाशी वैर नव्हतं. व्यवसायातही ते प्रामाणिक म्हणून ओळखले जायचे. मग असं कोण करेल? हॉस्पिटलमध्ये सायली आईबाबांजवळ बसली होती. शैलजांनी तिचा हात हातात घेतला. सायली, हो आई. तू परत रोहनसोबत राहण्याचा विचार करते आहेस का? सायली काही क्षण शांत राहिली. अजून निर्णय घेतला नाही. शैलजा हळू आवाजात म्हणाल्या, बेटा, निर्णय काहीही घे, पण यावेळी स्वतःच्या मनाचं ऐक. सायलीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. हीच आई काही दिवसांपूर्वी तिला जबरदस्तीने सासरी पाठवू पाहत होती. आज त्या तिच्या निर्णयाचा आदर करत होत्या. तेवढ्यात रोहनचा फोन आला. सायली. त्याचा आवाज गंभीर होता. दुकानाची आग अपघात नसण्याची शक्यता आहे. काय? हो, पोलीस तपास करत आहेत. सायली हादरली. पण असं कोण करेल? माहीत नाही. फोन ठेवताच रोहनला एका जुन्या कर्मचाऱ्याचा फोन आला. रोहन सर, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोला. आग लागण्याच्या आदल्या दिवशी एक अनोळखी माणूस दुकानाबद्दल चौकशी करत होता. कोण होता तो? नाव माहीत नाही, पण तो वारंवार दुकानाचं विमा संरक्षण आणि रात्री कोण असतं हे विचारत होता. रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. ही गोष्ट आता आणखी गंभीर होत चालली होती. सायंकाळी रोहन हॉस्पिटलमध्ये आला. सायलीने विचारलं, काय वाटतं तुला? रोहन म्हणाला, सत्य काहीही असो, मी ते शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तिला जाणवलं, हा रोहन आता संकटापासून पळणारा नव्हता, तो संकटाचा सामना करणारा झाला होता. तेवढ्यात पोलीस निरीक्षकांचा फोन आला. मिस्टर रोहन, आम्हाला CCTV फुटेजमधील व्यक्तीची ओळख पटली आहे. रोहनने घाईघाईने विचारलं, कोण आहे तो? समोरून ऐकलेलं नाव ऐकताच रोहनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हे अशक्य आहे. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. सायली घाबरून म्हणाली, रोहन कोण आहे? रोहन फक्त एकच वाक्य बोलला, हा माणूस आपल्या खूप जवळचा आहे. मुखवट्यामागचं सत्य.
हा माणूस आपल्या खूप जवळचा आहे. रोहनच्या तोंडून हे शब्द ऐकताच सायलीच्या हृदयाची धडधड वाढली. कोण आहे रोहन? रोहन काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. मी अजून कोणाचं नाव घेणार नाही. पोलिसांनी फक्त चौकशीसाठी बोलावलं आहे. पुरावे मिळापर्यंत कुणावर आरोप करणं योग्य नाही. सायलीने त्याचा हात धरला. हो, घाई करू नको. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन पोलीस ठाण्यात गेला. निरीक्षकांनी त्याच्यासमोर काही फोटो ठेवले. ही व्यक्ती तुमच्या दुकानाजवळ अनेक वेळा दिसली आहे. रोहनने फोटो पाहिले. तो माणूस त्यांच्या दुकानाचा माजी कर्मचारी निलेश होता. 6 महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आलं होतं. रोहनने आश्चर्याने विचारलं, निलेश? निरीक्षक म्हणाले, त्याच्यावर आम्ही आरोप करत नाही, पण चौकशीसाठी तो महत्त्वाचा साक्षीदार आहे. रोहनच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. निलेश मेहनती होता, पण काही महिन्यांपूर्वी दुकानातील पैशांचा हिशोब जुळत नव्हता. CCTV तपासल्यानंतर चोरी सिद्ध झाली आणि त्याला कामावरून काढावं लागलं. जाताना तो एकच वाक्य बोलला होता, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. त्यावेळी कुणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. रोहनने लगेच बाबांना फोन केला. बाबा, निलेश आठवतोय? हो, पण त्याचं काय? तो पुन्हा समोर आला आहे. बाबांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. रोहन, मला वाटत नाही तो एवढं टोकाचं काही करेल. मलाही तसंच वाटतं. सायली हॉस्पिटलमधून आई बाबांना घरी घेऊन आली. शैलेच्या आता बऱ्याच शांत झाल्या होत्या. माधवराव म्हणाले, सायली, काही दिवस आम्ही स्वतःची काळजी घेऊ. तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. सायली हसली. आधी तुम्ही बरे व्हा, पूर्ण बरे व्हा. संध्याकाळी विहान सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बसलेलं पाहून आनंदी झाला. आज आपण सगळे मिळून जेवूया ना? सुलभाताईंनी लगेच स्वयंपाकघरात जाऊन मदत करायला सुरुवात केली. सायली थोडी थांबली. काही दिवसांपूर्वी ज्या सासूबाई तिच्या हातचं जेवण नाकारायच्या, त्या आज तिच्यासोबत स्वयंपाक करत होत्या. नाती खरंच बदलत होती. जेवण संपत आलं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. रोहनने दार उघडलं. दारात एक सुमारे 60 वर्षांचे गृहस्थ उभे होते. तुम्ही रोहन? हो, मी निलेशचा वडील आहे. रोहन आणि सायली दोघेही स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते हात जोडून म्हणाले, माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे, पण त्यामागचं कारण ऐकलं तर कदाचित तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. रोहन आणि सायली एकमेकांकडे पाहू लागले. निलेश खरंच दोषी होता की या गोष्टीमागे अजून कुणाचा हात होता? एका बापाची विनंती. दारात उभे असलेले गृहस्थ थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. रोहनने त्यांना आत बसायला सांगितलं. काका, शांत बसा, पाणी घ्या. त्यांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला, पण हात इतके थरथरत होते की अर्ध पाणी सांडलं. सायलीने शांतपणे विचारलं, काका, निलेश कुठे आहे? गृहस्थांनी खोल श्वास घेतला. 2 दिवसांपासून घरी आलेला नाही. रोहन दचकला. काय? पोलीस त्याला शोधत आहेत हे त्यालाही समजलं. तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे. काही क्षण शांतता पसरली. मग ते हळूहळू बोलू लागले. रोहन, माझा मुलगा चुकला, हे मी मान्य करतो, पण तो जन्माने वाईट नाही. माझ्या पत्नीला कॅन्सर झाला होता. उपचारासाठी आम्ही खूप कर्ज काढलं. निलेश दिवसरात्र काम करत होता, पण पैशाची गरज वाढतच गेली. सायली शांतपणे ऐकत होती. त्याच काळात त्याने दुकानातून पैसे चोरले. त्याची चूक होती. तुम्ही त्याला कामावरून काढलं, तेही योग्यच होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण माझी पत्नी गेली आणि त्यानंतर निलेश पूर्णपणे बदलला. रोहन गंभीर झाला. काका, मला त्याच्या परिस्थितीची सहानुभूती आहे, पण दुकानाला आग लावणं हा उपाय नाही. गृहस्थांनी लगेच उत्तर दिलं, म्हणूनच मी आलो आहे. माझा मुलगा म्हणत होता त्याने आग लावली नाही. रोहन आणि सायली दोघेही आश्चर्यचकित झाले. म्हणजे तो त्या रात्री दुकानाजवळ गेला होता, पण तो म्हणतो आग लागण्याआधीच तिथून निघाला होता. रोहन विचारात पडला. तेवढ्यात रोहनचा फोन वाजला. पोलीस निरीक्षकांचा फोन होता. मिस्टर रोहन, आम्हाला निलेश सापडला आहे. कुठे? तो स्वतःहून पोलीस ठाण्यात आला आहे. रोहनने लगेच विचारलं, त्याने काय सांगितलं? निरीक्षक म्हणाले, तो म्हणतो की त्याने आग लावलेली नाही.
रोहन आणि सायली तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले. निलेश समोर बसला होता, चेहरा उतरलेला, दाढी वाढलेली, डोळ्यात झोप नव्हती. रोहन त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. एकच प्रश्न विचारतो. निलेशने मान खाली घातली. दुकानाला आग तू लावलीस? निलेशने ठामपणे उत्तर दिलं, नाही. मग त्या रात्री दुकानाजवळ काय करत होतास? निलेश काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मी सूड घ्यायला गेलो होतो. रोहनचा श्वास अडकला. पण निलेश पुढे म्हणाला, मी दुकानाजवळ पोहोचलो तेव्हा माझ्या आधीच तिथे दुसरा एक माणूस होता. कोण? त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसला नाही, पण त्याच्या हातात पेट्रोलचा कॅन होता. रोहन आणि निरीक्षकांनी एकमेकांकडे पाहिलं. म्हणजे दुकानाला आग लावणारा अजूनही मोकाट फिरत होता. तेवढ्यात निरीक्षकांच्या टेबलावरील फोन वाजला. त्यांनी फोन उचलला, काही क्षण ऐकलं आणि रोहनकडे पाहत म्हणाले, आम्हाला त्या दुसऱ्या व्यक्तीचा आणखी एक CCTV व्हिडिओ मिळाला आहे. रोहनच्या मनाची धडधड पुन्हा वाढली. खरा गुन्हेगार कोण? पोलीस निरीक्षकांनी लॅपटॉप रोहन आणि सायलीसमोर ठेवला. हे दुसऱ्या दुकानाच्या CCTVचं फुटेज आहे. तुमच्या दुकानाच्या मागच्या रस्त्यावरचा कॅमेरा. व्हिडिओ सुरू झाला. रात्रीचे 11:40 एक व्यक्ती डोक्यावर कॅप आणि चेहऱ्यावर मास्क लावून दुकानाच्या दिशेने जात होती. त्याच्या हातात एक कॅन होता. 5 मिनिटांनी तो घाईघाईने परतताना दिसला. मात्र यावेळी तो बाईकवर बसताना काही क्षणांसाठी त्याचा चेहरा कॅमेऱ्यात दिसला. निरीक्षकांनी व्हिडिओ थांबवला. झूम करा. तंत्रज्ञाने चित्र मोठं केलं. रोहन आणि सायली दोघेही स्क्रीनकडे एकटक पाहत होते. रोहनने कपाळावर आठ्या घातल्या. हा माणूस मी यापूर्वी कुठेतरी पाहिला आहे, पण त्याला नाव आठवत नव्हतं. तेवढ्यात निलेशला आत आणण्यात आलं. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि लगेच म्हणाला, हो, हाच तो माणूस. निरीक्षकांनी विचारलं, तू याला ओळखतोस का? नाही सर, पण त्या रात्री मी यालाच दुकानाच्या मागे उभं राहिलं होतं. पोलिसांनी बाईकचा नंबर तपासला. काही वेळात माहिती आली. निरीक्षकांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. बाईक चोरीची आहे, म्हणजे गुन्हेगाराने आधीच सर्व तयारी केली होती. रोहनने खोल श्वास घेतला. सर, मग आता? आम्ही तपास सुरू ठेवतो, पण हे स्पष्ट आहे की ही पूर्वनियोजित घटना होती. घरी परतताना सायली म्हणाली, रोहन, तुला खरंच तो माणूस ओळखीचा वाटला? हो, पण आठवत नाही. कदाचित व्यवसायातील कोणी? असंही असू शकतं. घरी पोहोचल्यावर विहान धावत आला. आई, बाबा, आज तुम्ही खूप उशीर केला. सायलीने त्याला मिठी मारली. काम होतं रे, विहानने निरागसपणे विचारलं. आता सगळं ठीक होईल ना? रोहनने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हो राजा, आपण सगळे मिळून प्रत्येक संकटावर मात करू. त्या रात्री रोहन जुन्या फायली पाहत बसला होता. दुकानातील कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक, प्रत्येकाचं नाव तो आठवण्याचा प्रयत्न करत होता. अचानक एका जुन्या फोटोवर त्याची नजर थांबली. फोटोमध्ये दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यात मागे उभा असलेला एक माणूस पाहताच रोहन दचकला. सायली, ती धावत आली. काय झालं? रोहनने फोटो दाखवला. हा बघ. सायलीने फोटो पाहिला. काही क्षणांनी तिच्याही चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. अरे, हा तर. तेवढ्यात रोहनचा फोन वाजला. पोलीस निरीक्षकांचा फोन होता. मिस्टर रोहन, तुम्ही ओळखलेला संशयित आम्हालाही सापडला आहे. रोहनने घाईघाईने विचारलं. कोण आहे तो? निरीक्षक म्हणाले, तो तुमच्या कुटुंबाचा सदस्य नाही, पण अनेक वर्षांपासून तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहे. रोहनचा श्वास रोखला गेला. आता सत्य उघड होण्याची वेळ जवळ आली होती. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढील कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.